महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे, असा घणाघात माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विविध अटी घालून 1500 रुपये प्रति महिना मानधन देण्याची केलेली घोषणा, तसेच मागील वर्षी एसटी मध्ये महिलांना प्रवासात सूट ह्या योजना लाभदायक असल्या तरी शेतकऱ्यांना शेतात पेरणीपासून कापणीपर्यंत आणि पशुपालनासाठी मजूर मिळेनासे झालेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेऐवजी शेतकरी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना सुरू केली असती आणि या योजनेसाठी शेतात कामाला जाणाऱ्या शेतकरी किंवा शेतमजूर महिलांना आणि पुरुषांना प्रोत्साहन अनुदान म्हणून प्रति महिना 1500 रुपये दिले असते, तर शेतीला आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगले दिवस आले असते। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने मोदी आवास योजना ओबीसी समुदायासाठी सुरू केली असून लाखो लोकांना घरे मंजूर करण्यात आली। घरे मंजूर झाली म्हणून अनेकांनी आपले जुने घर उधळले आणि पहिला हप्ता मिळाला आणि बांधकाम सुरू केले, पण कित्येकांना दुसरा हप्ता मिळालाच नाही। काही लाभार्थी तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत। महाराष्ट्र सरकारने दूध उत्पादकांना लिटर मागे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी या योजनेत ज्यांनी रजिस्ट्रेशन शासकीय प्रथमोपचार केंद्राकडून आधार लिंक करून कलेक्शन सेंटरला देण्यात येतात, तसेच जे कलेक्शन सेंटरवाले शासनाला दूध उत्पादनाचा डेटा एक्सेल शीटवर रेकॉर्ड करून देतात, अशांनाच 5 रुपये प्रति लिटर मागे अनुदान मिळते। त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाने प्रधानमंत्री किसान तसेच शेतकरी सन्मान निधी अंतर्गत प्रति शेतकरी 6000 अधिक 6000 असे एकूण 12000 रुपये प्रति शेतकरी देत असताना डीएपी खताचे भाव 1200 रुपयांवरून 1750 रुपये केले। एका बॅगवर 550 रुपये वाढविले। अगोदर युरियाची 250 रुपयांची 500 किलोची बॅग होती, आता 300 रुपयात 45 किलो केली। बियाणाच्या किमती वाढविल्या, कीटकनाशक औषधींचे भाव वाढविले। एकंदरीत शेतकरी सन्मान निधीच्या बदल्यात खतांच्या किमती वाढवून शेतकऱ्यांची सर्रास लूट सुरू आहे। सत्तेच्या जोरावर वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून सर्वसाधारण जनतेला लुटण्याचे कार्य सुरू असून हे थांबविण्याची गरज झालेली आहे। यासाठी पुढच्या काळात लोक चळवळ उभी राहिली पाहिजे, अशी मागणी विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी महाराष्ट्र सरकारला तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना केली आहे। काय सांगेल नेमकी कशा प्रकारचे पत्रकार परिषद घेतलेली आहे, कोणते कोणते मुद्दे घेतलेले आहे, का सविस्तर सांगाल? राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आणली। 1500 रुपये एका बहिणीला देण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून घोषणा केली। त्या संबंधामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक सेतू केंद्रामध्ये, अंगणवाडीमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये लाईन लागलेल्या आहेत आणि आता शेतकऱ्यांची पेरणीची वेळ आहे, रोवणीची वेळ आहे। अशा परिस्थितीत महिला मजुरांशिवाय शेतीचे कामं होऊ शकत नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। शासनाला मला हे सांगायचे होते की शेतकरी लाडली बहीण आणि भाऊ योजना आणली असती आणि शेतामध्ये काम करायला जे पुरुष आणि स्त्रिया जातात त्यांना शेतकरी तर वेगळा रोजी दिलीच असते, पण सरकारने जर प्रोत्साहन अनुदान दिला असता तर शेतीमध्ये जे मजुरा अभावी शेती होऊ शकत नाही, पडीत राहते, शेतीला चांगले दिवस आले असते, शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असते। पशु घटकांची संख्या जी घटलेली आहे, पशूंची संख्या, त्या संख्येमध्ये वाढ झाली असती। कत्तलखान्यामध्ये जनावर कसाबाकडे जातात, परवडत नाही, मजूर भेटत नाही, या गोष्टीसाठी जात असतात, ती उणी भरून निघाली असती। आणि म्हणून सरकारने याऐवजी म्हणजे या योजनेचा आम्ही सन्मानच करतो, पण शेतकरी लाडली बहीण आणि भाऊ योजना ग्रामीण भागासाठी आणली असती आणि शहरी भागासाठी जे विविध व्यवसायामध्ये किंवा व्यापारामध्ये मजूर कामाला जातात अशा लोकांना प्रोत्साहन अनुदान 1500 रुपये दिले असते तर खऱ्या अर्थानं म्हणजे प्रत्येक कामामध्ये एक जिद्द तयार झाली असती। कारण मागच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी एक सुंदर सुविचार दिला होता की बिना कामानं अनुदान देणं हे चूक आहे। काल मला वाटतं एका सोशल मीडियावर पण ती बातमी आली। त्याचप्रमाणे मोदी आवास योजना राज्य सरकारने आणली मोदीजीच्या नावानं ओबीसी लोकांसाठी। अजूनही दुसऱ्या हप्त्याचे पैसे आले नाही, तिसऱ्या हप्त्याचे पैसे आले नाही। अनेक लोकांचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहेत। अंतिम टप्पा केव्हा मिळेल याची त्यांना प्रतीक्षात आहे। बारिश सुरू झालेली आहे, सगळ्यांचे बारिशमध्ये घरं उघड्यावर आहेत आणि सरकारचा अनुदान तिथपर्यंत पोहोचला नाही। जर मोदी आवास योजना हे गेल्या वर्षभराच्या पूर्वी सुरू झाली आणि तो अनुदान जर त्या योजनेवर पुरेसा राज्य सरकारकडे उपलब्ध नसेल तर लाडली बहिणीच्या 1500 रुपयाचे अनुदान पहिला हप्ता सरकार जाण्याच्या पूर्वी येतो किंवा नाही याची सुद्धा शंका आहे। म्हणून ज्या योजना सरकारने सुरू केलेल्या आहेत यापूर्वी त्या योजनेवर शासनाने पूर्ण निधी दिला पाहिजे। लाडली बहिणीच्या संबंधामध्ये
ऑगस्ट महिन्यापर्यंत जर जिल्हा संनियंत्रण समिती छाननी करणार असेल त्या बहिणीला एकही हप्ता मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झालेली आहे। दुधावर शासनानं जे 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली, काही विशिष्ट शेतकऱ्यांना ज्यांचे अकाउंट ऑनलाईन आहेत किंवा ज्यांच्या डेऱ्या ऑनलाईन आहेत की आणि सरकारच्या सेंटरशी जोडलेले आहेत, म्हणजे ऑनलाईन जोडलेल्या शासनाशी, अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे। आमची मागणी आहे की सरसकट सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हा 5 रुपयाचा अनुदान द्यावा, अन्यथा दुधावर एमएसपी जाहीर करावी। किमान 35 रुपये प्रति लिटर दूध जर दुधाची किंमत ठरवली तर एकही शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही। सरकारला आपली यंत्रणा लावायची गरज पडणार नाही। ज्याप्रमाणे धानाला शासन भाव ठरवते, सोयाबीनला ठरवते, इकडे कापसाला ठरवते, तुरीला ठरवते, त्याप्रमाणे दुधाला सुद्धा दुधाचे भाव सुद्धा शासनाने निश्चित करावे अशी आपली मागणी आहे। पीएम किसान सन्मान योजना, शेतकरी सन्मान निधी 6,000 रुपये राज्य सरकार देते, 6,000 रुपये केंद्र सरकार देत आहे आणि हे निधी एका शेतकऱ्याला 12,000 रुपये मिळत आहे। काही शेतकरी ज्यांनी रिटर्न फाईल केला पण टॅक्स भरायची गरज पडली नाही, त्या स्लॅबपर्यंत पोहोचले नाही, अशाही शेतकऱ्यांकडून वसुली सुरू आहे। अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांनी केवायसी केली पण 6 महिन्यापासून त्यांच्या खात्यात पैसे सुरू झाले नाही। दुसरीकडे 12,000 रुपये देताना डीएपी खताच्या किमती, जे 1200 रुपयाची एक डीएपीची बॅग होती ती 1750 केली, 550 रुपये वाढवले। युरिया खताची बॅग 50 किलोची जी 250 रुपयात भेटत होती ती आता 45 किलोची करून 300 रुपये भाव केला। बियाण्याच्या किमती वाढवल्या, कीटकनाशक औषधीच्या किमती वाढवल्या। म्हणजे तुम्ही शेतकरी सन्मान निधी शेतकऱ्यांना देऊन दुसरीकडे शेतकऱ्यांची खताच्या किमती वाढवून सर्रास लूट करण्याचा प्रकार हा सरकारच्या माध्यमातून दिसून येतो। इलेक्ट्रिक बिलामध्ये जे घरगुती बिल आहेत आणि शेतीचे बिल आहेत त्या दरामध्ये इतकी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे की शासन एकीकडे एक घोषणा करते तर दुसरीकडे इतका भरमसाठ महागाई वाढवत आहे की त्यामुळे शेतकऱ्यांना किती अनुदानाच्या योजना दिल्या किंवा इतर लोकांनाही दिल्या तरी त्या परवडणाऱ्या नाही आहेत। आता राज्याचे विधानसभेचे सत्र सुरू आहे, त्या विधानसभेच्या सत्रामध्ये शासनाने आमच्या या मागण्याची दखल घ्यावी अशी आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।